आज लोक तुम्ही ना हा पूल पाहिला कर बा कुठला येतं नशीन पाहिला असेल तर चला मग मी सांगतो कुठला येतं पण थांबा थांबा अर्ध्या माधून तुम्हाला समजेल नाही त्याच्यानं तुम्ही सुरुवात पासून पहा मग तोपर्यंत तुमच्या भाल तुम्ही फॉलो करून घ्या. तर काय म्हणता मग बुलढाण्याची पब्लिक कशा सर्वांना मनापासून जय भीम जय शिवराज जय महाराष्ट्र भावनो. तर आजचा विषय असा झाला भाऊ की आईला घेऊन जाणार होता मामाच्या घरी भाऊबीजसाठी रवा. तर चला मग पटून निघालो आपण घरून रवा पण जाता आता पहिले सगळ्यात पहिले मला पेट्रोल टाकून घे. पेट्रोल पंपावर येऊन पाहिजे काय खतरनाकपैकी भांडण आले यार बाडसा कायच्या पाय झाले ते मला माहित नाही पण गर्दीतले का मायल लेकरू भारी होते. पेट्रोल टाकून निघालो आपण आपल्या मार्गावर बा डायरेक्ट पोहोचला आपण या पुलावर. आणि हा पूल जो आहे तुम्ही सांगा कमेंट मध्ये की कुठला पूल आहे आता आपला पुला कोणत्या कोणत्या गावून पाहता हे कमेंट मध्ये नक्की सांगा. तर चला मग पटतो तुम्हाला डायरेक्ट भेटतो आता मामाच्या घरी. मी अर्ध्या एक घंटेचा प्रवास करून आपण पोहोचलो बा मामाच्या घरी. पण मामाच्या घरी येऊन पाहतो काय तर बा मामाचे लेकर त्याच्या मामाच्या घरी जायला तर भाऊ आपल्या मामाचा विषय तर वेगळाच आहे भाऊ. त्याला जाऊ दे म्हणते त्याच्या मामाच्या घरी तू आला ना मामाच्या घरी तू एक काम कर म्हणत भाऊ आपली शेंटिंग खोलून दे. मी आलं हे तर बेकारच काम आहे म्हटलं बा मी आलो की काही ना काही काम सांगत राहतो तुम्ही आता खोल्याचंच आहे म्हटल्यावर भाऊ तुमच्या भाल टाइम लागते कर बा घेतली ना बा शेंटिंग खोलून. पण आपल्या मामाचा विषय वेगळाच आहे भाऊ बरं आपल्या मामाला पोरगी नाही रे बा नाही तर काय घरातले भांडे घासायला लावते काय काय सांगा भाऊ आपण आलतो कोणत्या कामाला ना आपल्या संग कोणतं काम करणार आलो. आपल्या मामाचा विषय वेगळा आहे भाऊ. आपण ज्या कामासाठी आलतो रे बा ते काम तर झालं आपलं पण आपल्याच कामात काम आपल्या मामानं करून टाकलं जसं की शेंटिंग खोलून घेतली आपल्या जोडली. तर चला मग पोट्टो आता मी चाललो घरी. तुम्ही एक काम करा ब्लॉग जर आवडला असेल तर फॉलो करून घ्या. फॉलो नशी म्हणतो गोटा फेकून मारा हातोडा फेकून मारा तरी बी फॉलोचं बटन दाबून टाका.